नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आजी फोडणार सर्वांसमोर चक्क ह्या हरामखोर जयंत कानेटकरचं थोबाड. तर जयंतला पोलीस करणार अटक. नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पुढे असं काही गोष्टी पाहचाल की याबाबत तुम्ही कधी विचारच केला नसेल. कारण की हा जयंत कानेटकर आता चक्क सिद्धूसोबत सिद्धूचा मित्र म्हणून त्या घरामध्ये शिरलेला असतो आणि त्याच्यानंतर मात्र त्याला आता आजीचा खेळ संपवायचा असतो. दुसरीकडे जानू आणि विश्वाची आता हळूहळू मैत्री होताना तुम्ही पाहतच असाल. कारण की त्या दोघांची देखील आता हळूहळू मैत्री होते आणि त्या मैत्रीमधूनच आता त्यांच्या आयुष्यात परत एकदा नवीन नातं तयार होणार असतं. पण दुसरीकडे मात्र श्रीनिवासला ह्या नात्याबाबत खूपच जास्त धोका वाटत असतो. त्याला वाटत असतं की जानू फक्त जयंतसाठीच बनलेली आहे आणि यामुळे जयंतला त्रास होईल. मग या ठिकाणी श्रीनिवासची किती मोठी ही चूक आहे हे तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे. तर दुसरीकडे मात्र बिचाऱ्या आजीने एवढा प्रयत्न केला ह्या लक्ष्मीला आणि सगळ्यांना सांगायचं की हा जयंत चांगला नाही, पण त्यावेळेस मात्र बिचारीचं कोणी काही ऐकलंच नाही. पण आता खरंच खूप मोठा चमत्कार होणार आहे. एवढा मोठा चमत्कार की तुम्ही पण कधीच विचार केला नसेल. कारण की चक्क आपली आजी आता बोलायला लागते. पण त्याच्या अगोदर हा जयंत कानेटकर आपल्या आजीला मारण्याचा प्रयत्न करतो तिचं तोंड दाबून. पण तेवढ्यात मात्र हा सगळा प्रकार आता लक्ष्मीसमोर येणार आहे आणि लक्ष्मी हे सगळं पाहिल्याच्या नंतर काय करते. तेवढ्यात मात्र दुसरीकडे आता भावना चक्क आता सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटीलचा बदला घ्यायचं ठरवते. कारण की तुम्ही पाहिलंच की किती मोठा असा अनर्थ घडला असता, परंतु त्यावेळेस मात्र आपली भावना वाचली. कारण की त्या हळदीमध्ये ॲसिड मिक्स केलं होतं आणि हा सगळा डाव आता उलटवून आजीवरती परत लावायचा भावनाने देखील ठरवलेलं असतं. दुसरीकडे सिद्धूने तर केलं होतं हे सगळा प्रकार, परंतु बिचारा सिद्धू एवढा चांगला असतो की तो म्हणतो की मी असं काही करणार नाही, पण आता तरी सुधर. तर सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील आता सगळ्यांसमोर तोंडावरती पडल्यामुळे ती भयंकर चिडलेली असते आणि तिने एकच गोष्ट ठरवलेली असते की जोपर्यंत भावडा माझ्या पायाशी येणार नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मला काही जरी झालं तरी भावनाचा बदला घ्यायचाच आहे आणि मी तो घेऊन राहणारच. तर दुसरीकडे मात्र आता सुलक्षणाकडे सगळ्यात मोठं सिक्रेट असतं ते म्हणजेच जानूला याबाबत काही सत्य माहीत नसताना तर सुलक्षणा ठरवते की हे सत्य जाऊन जर मी जानूला सांगितलं तर त्याच्यानंतर मग ह्यांचं भांडं फुटेल आणि जानूला परत त्रास व्हायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे ह्या भावनाला माझ्या पायाशी यावंच लागणार आहे. हा सगळ्यात चांगल्या प्रकारे डाव आपल्या आजीला माहीत असतो आणि आजी हाच डाव खेळायचा आता भावनासोबत ठरवते. पण भावना देखील आता 4 पाऊल पुढे जाऊन विचार करते आणि म्हणते की एकदा का माझं आणि सिद्धराजचं लग्न झालं की मग त्याच्यानंतर मी ह्या आजीची अशी काय फजिती करेल ना की तिने स्वप्नात पण कधी विचार केला नसेल. पण दुसरीकडे मित्रांनो आता एक गोष्टीची खूपच चिंता वाटत असते ती म्हणजे आपल्या रेणुका काकूंना. कारण की आज ना उद्या सिद्धू आणि भावनाचं परत लग्न होतंय याबाबत तिला काहीच वाईट वाटत नसतं. तिला एकाच गोष्टीचं टेन्शन येत असतं ते म्हणजे फक्त आणि फक्त सिद्धू आणि भावनाने जर आनंदीला जर कायमस्वरूपी त्यांचं बाळ मानलं तर मग ह्या घराला वारसदार कोण होणार आणि कोण येणार. कारण की नीलांबरीला तर अजूनपर्यंत बाळ झालेलं नसतं किंवा तिला होऊ शकणार नसतं. तर दुसरीकडे मात्र ह्या आजीला वाटत असतं की सिद्धू आणि भावनाचंच बाळ त्या घरामध्ये आलं पाहिजे. परंतु सिद्धू आणि भावनाने जो काही निर्णय घेतलेला असतो त्या आनंदीला सांभाळण्याचा, त्याच्यामुळे मात्र हे किती जरी झालं तरी मात्र रेणुकाला देखील आवडत नसतं आणि सुलक्षणा म्हणजेच आपल्या आजीला तर अजिबात देखील आवडत नसतं. त्याच्यामुळे सुलक्षणा ठरवते की काही जरी झालं ना तरी त्या मी अवलक्षणेला ह्या घरामध्ये सुखाने जगून देणार नाहीये. तर दुसरीकडे मित्रांनो ज्या क्षणाला जयंत मात्र आपल्या आजीच्या तोंडामध्ये दाबून दाबून मेहंदी भरत असतो तेवढ्यात मात्र त्याच ठिकाणी मात्र हा सगळा प्रकार आता लक्ष्मीला समजतो. तर जयंत मात्र त्या ठिकाणी आता पलटी मारण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. कारण की जयंतला माहीत असतं की जर ही आजी बोलायला लागली तर माझा पर्दाफाश केल्याशिवाय मागे पुढे पाहणार नाहीये. त्याच्यामुळे तेवढ्यात लक्ष्मी म्हणते की जयंतराव हे तुम्ही काय करताय, आजीला असं का लावताय. तर तेवढ्यात मात्र जयंत म्हणतो की मी तर आई फक्त आजींना मेहंदी लावायला आलो होतो, पण चुकून त्यांच्या तोंडाला मेहंदी लागली. तर त्यावेळेस मात्र जयंतचा आता हा डाव सगळ्यांसमोर येणार का. तर तेवढ्यात मात्र लक्ष्मी तुम्हाला माहितीच आहे की तिला वाटणार की जयंतरावांनी एक चांगलाच हेतू असेल त्याच्यामुळेच ते हे सगळं काही करायला गेले असतील. पण दुसरीकडे मित्रांनो घडती भयानक भयानक अशी गोष्ट. कारण की पुढे खूप अशी इंटरेस्टिंग अपडेट तुम्हाला पाहायला भेटणार. कारण की अक्षरशः चमत्कारच होणार आहे मित्रांनो. म्हणजेच मित्रांनो चक्क आपली आजी आता बोलायला लागणार आहे ते पण उभं राहून. आणि मित्रांनो ह्याच गोष्टीचा आता फायदा सगळ्यात मोठा होणार आहे आता दळवींच्या लोकांना. पण माहीत नाही आता ही दळवींची लोक आपल्या आजीवरती तरी विश्वास ठेवतील का. कारण की ज्यावेळेस मात्र आजी ह्या हरामी जयंतच्याकडे राहण्यासाठी गेली होती त्यावेळेस मात्र जानू पण त्याच्यासोबत होती. त्यावेळेस मात्र आजीला ह्या जयंतचा खरा चेहरा खरं सत्य सगळं माहीत असतं आणि ह्या जयंतने आपल्या आजीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो हे देखील सत्य मात्र आजीला माहीत होतं. परंतु आता ह्या जयंतने असं काय केलं होतं त्याच्यामुळे आजीला त्यावेळेस काहीच म्हणजेच कोमातून ती आत्ताच बाहेर आली. पण आता मित्रांनो फायनली तुम्हाला पुढे एक गोष्ट अशी पाहायला भेटेल की आजी सगळ्यांसमोर या हरामखोर जयंत कानेटकरचा
पर्दाफाश करते आणि याला सगळ्यांसमोर कानाखाली देखील वाजवते. आणि त्यावेळेस मात्र आता हेच पाहायचं की ही लक्ष्मी, श्रीनिवास आणि जी काही दळवींची लोक आहेत बाकीची, ती सगळी आपल्या आजीवरती विश्वास ठेवतील का की हा जयंत चांगला माणूस नाही आहे म्हणून. तर हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. त्यासाठी भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल त्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ देखील संपूर्ण नक्की पहा. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.